नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत करतो अमर फार्मा चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, थोड्या दिवसापूर्वी एक आनंदाची बातमी सगळ्यांना भेटलेलीच आहे. DMRचा रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि त्या रिझल्टनंतर विद्यार्थी मित्रांनो वेळ आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जॉईनिंगचे. जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्या जॉईनिंगची वेळ आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे सगळं आणि कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला काढावे लागतील जे आपल्याकडे नसतील ते आपण सगळं ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी ज्यांना यश आलं त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना अपयश आलं त्यांनी न डगमगता आणि न टेन्शन घेता विद्यार्थी मित्रांनो अभ्यास चालू ठेवायचा आहे. कारण यश हे जे आपण म्हणतो ना फेल्युअर हे परमनंट नसतं विद्यार्थी मित्रांनो. ते तुम्ही कष्ट करत राहिले, जर प्रयत्न करत राहिले तर 100% ट्राय बट डोंट क्राय. त्यामुळे तुम्हाला 100% यश येईल. तर पुढचे जे ध्येय आपलं ड्रग इन्स्पेक्टर त्याची तयारी आपण चालू ठेवायची आहे. न डगमगता न हे करता विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करत राहा, 100% तुम्हाला यश. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय काय लागतात डॉक्युमेंट ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग ज्यांना माहीत नसेल तुमच्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि हा व्हिडिओ जे कोणी ह्या चॅनलवर नवीन असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ न चुकता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की काय काय डॉक्युमेंट लागतील. तर विद्यार्थी चला आपण डॉक्युमेंट लिस्टकडे वळूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे डॉक्युमेंट लिस्ट आहे, जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट ॲट द टाईम ऑफ जॉईनिंग DMR ती पाहूया. कॅन्डिडेट्स will have to produce following original document at the time of document verification process and at the time of joining. म्हणजे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे किंवा जे प्रोसेस आहे त्या टाईमला तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट्स विल हॅव टू सबमिट सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ ओरिजिनल ऑल सर्टिफिकेट. म्हणजे त्या टायमिंगला ओरिजिनल डॉक्युमेंट पण द्यायचे आणि एक सेल्फ अटेस्टेड कॉपी जे अटेस्टेड केलेली एखाद्या कॉलेजमधून किंवा एखाद्या जे गव्हर्नमेंट डॉक्टर आहेत किंवा त्यांच्याकडून अटेस्ट केली अशी कॉपी, एक फोटोकॉपी ती पण सबमिट करायची आहे ओरिजिनल सर्टिफिकेटची. त्यानंतर मित्रांनो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट ते नसेल तर व्हॅलिड पासपोर्ट किंवा ते नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ॲज अ नॅशनॅलिटी तुम्ही एक इंडियन नॅशनॅलिटी आहात म्हणून ते तुम्हाला एक ॲज पर प्रूफ सबमिट करायचं आहे. तर ऑप्शन नंबर बी डोमासाईल सर्टिफिकेट विद्यार्थी मित्रांनो ह्याला एक टाईम लागतो काढायला, फक्त म्हणजे जास्त बी टाईम लागत नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डोमासाईल सर्टिफिकेट ज्यांनी काढलेलं नसेल त्यांनी काढून घ्यावं. नंतर SSC पासिंग सर्टिफिकेट, त्याला ऑब्लिक दिलं बर्थ सर्टिफिकेट ॲज अ डेट ऑफ बर्थ. म्हणजे डेट ऑफ बर्थचं एक तुम्हाला त्या ठिकाणी प्रूफ द्यावा लागेल. त्यामध्ये 2 ऑप्शन दिले त्यांनी, SSC पासिंग सर्टिफिकेट द्या किंवा बर्थ सर्टिफिकेट द्या. त्यानंतर ऑप्शन नंबर डी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याला ऑब्लिक ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, HSC, SSC सर्टिफिकेट ॲज पर मिनिमम एलिजिबिलिटी ऑफ अप्लाइड पोस्ट. ते पोस्ट जे तुम्ही अप्लाय करणार त्यासाठी मिनिमम एलिजिबिलिटी काय त्यासाठी ही गोष्ट तुम्हाला किंवा हे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर त्यानंतर विद्यार्थी मित्र आणि हा विद्यार्थी मित्रांनो न स्किप करता हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. नंतर फॉर रिक्रुटमेंट ऑल मार्कशीट जे तुमचे मार्कशीट आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ते ऑल मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा लायसन जे तुम्हाला भेटलेलं आहे किंवा विथ रिन्युअल डेट ऑफ रिस्पेक्ट टू काउन्सिल. जे रिन्युअल डेट म्हणजे रिन्युअल डेटपर्यंत जे आहे आपलं आता जे फार्मसी काउन्सिल आहे त्या ठिकाणी ते केलेलं पाहिजे, रिन्युअल केलेलं पाहिजे. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंटच्या डॉक्टरांकडून किंवा एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना लागणार आहेत. आणि काही म्हणजे थोडक्यात कॅटेगरीमध्ये असतील त्यांना ते म्हणजे कॅटेगरी जे असतील त्यांच्यासाठी ह्या खाली गोष्टी लागतील, काही विद्यार्थ्यांना लागतील, काही विद्यार्थ्यांना लागणार नाही. आणि ह्यावरच्या F4 ज्या गोष्टी आहेत त्या ऑल ओव्हर विद्यार्थ्यांना लागणार आणि ऑल ओव्हर विद्यार्थी म्हणजे कॅटेगरीमध्ये असू द्या किंवा नसू द्या त्यांना लागणार झाले. आणि काही कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट लागणार. कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन क्लेम इफ ॲप्लिकेबल जर तुम्हाला गरज म्हणजे लागत असतील तर ते गोष्टी हे करा तुम्ही. कास्ट सर्टिफिकेट थोडक्यात. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र इफ अवेलेबल आणि कास्ट सर्टिफिकेट आपलं जातीय सर्टिफिकेट. त्यानंतर थर्ड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर VJ, NT, NTB, NTC, NTD, OBC, SC, SBC फॉर वुमन क्लेमिंग 30% रिझर्वेशन. आता थोडक्यात 30% रिझर्वेशनसाठी हे जे डॉक्युमेंट वुमनसाठी पण लागणार आहेत. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट शुड बी व्हॅलिड टू डेट 31/3/2024. त्यानंतर ऑप्शन नंबर 4 एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS कॅटेगरी इश्यू बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी. जे आता तुम्हाला EWS कॅटेगरीसाठी जे सर्टिफिकेट लागतं
की बाबा तुम्ही EWS कॅटेगरीसाठी इलिजिबल आहात असं सर्टिफिकेट ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडून सर्टिफिकेट इश्यू केलं पाहिजे. त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन, त्यानंतर मग स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असेल, EQA सर्टिफिकेट असेल, त्या ऑर्फन सर्टिफिकेट असेल, ह्या गोष्टी म्हणजे जे आहेत की त्यांना त्यांच्यासाठी ते इश्यू केलेलं पाहिजे कॉम्पोनंट अथॉरिटीकडून इफ ॲप्लिकेबल जर गरज असेल तर. त्यानंतर सर्टिफिकेट फॉर वॉर्ड ऑफ फॉर्मर हू कमिटेड सुसाईड इफ ॲप्लिकेबल. त्यानंतर फॉर इन सर्व्हिस कॅन्डिडेट नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम रिस्पेक्टेड. आता ठीक आहे, एखाद्या तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला काम करत असाल ऑलरेडी किंवा एखाद्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, गव्हर्नमेंटचं असू द्या कुठे असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणचं एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही DMRला जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणचं एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. जर तुम्ही DMRला जॉईन करत असाल किंवा अप्लाय करत असाल त्यानंतर त्या ठिकाणी. आणि त्यानंतर लास्ट ऑप्शन आहे सर्टिफिकेट ऑफ फ्रीडम फायटर टू क्लेम एज रिलॅक्झेशन फॉर वॉर्ड नॉमिनेटेड बाय फ्रीडम फायटर. आता हे जे फ्रीडम फायटरसाठी जे सर्टिफिकेट लागतं थोडक्यात कशासाठी एज रिलॅक्झेशनसाठी हे पण तुम्हाला लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला F4 जे डॉक्युमेंट आहेत विद्यार्थी मित्रांनो हे ऑलमोस्ट ऑलरेडी सगळ्यांना लागणार आहेत. त्यानंतर जे खालचे डॉक्युमेंट आहेत G पासूनचे थोडक्यात जे कास्ट सर्टिफिकेट झालं, कास्ट व्हॅल्यू सर्टिफिकेट झालं, हे ज्यांना ॲप्लिकेबल असेल त्यांनाच लागणार आहे. तर विद्यार्थी अशाप्रमाणे ज्यांनी डॉक्युमेंट काढले नसेल त्यांनी डॉक्युमेंट काढून घ्या लवकरात लवकर, कारण हे तुम्हाला ॲट द टाईम ऑफ जॉईनिंगच्या वेळेस सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जे तुमचे गरजू मित्र असतील त्यांना ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल काही आयडिया नसेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.